नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि मी सध्या नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक 15मध्ये आहे। खरं तर प्रभाग क्रमांक 15मध्ये एक गोष्ट विशेष सांगावी लागेल की भाजपावर घराणेशाहीचा आरोप होतो। भाजपावर 50-50 लाख रुपये घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप होतो। काही हे जरी उदाहरणं असतील तरी काही उदाहरणं याला अपवाद आहेत। भाजपाने एका ॲटो रिक्षा चालकाला देखील उमेदवारी दिली आहे। प्रभाग क्रमांक 15मध्ये ॲटो चालकाला उमेदवारी दिली आहे। काका, काय विकासाचे मुद्दे आहेत प्रभागामध्ये? आणि खरं तर तुम्ही ॲटो चालक आहात? हो सर, मी ऑटो चालक आहे। मी ऑटो चालक आहे। माझं जे BJPचे काम आहे, मी ऑटो चालत BJPचं काम करत होतो। बरेच दिवसापासून काम करतो आहे। तर पक्षानं माझ्यावर विश्वास ठेवून मला उभं केलं आहे। त्याने तिकीट दिले। अशोकरावांनी मला माझ्यावर विश्वास दर्शवला त्यांनी आणि मला तिकीट दिलं त्यांनी। आता किती वर्षापासून तुम्ही हा ॲटो चालवता? मी जवळजवळ 28 वर्ष झाली मला हे। हां, शाळेची मुलं सोडतो मी। आणि भाजपाचं काम किती दिवस झालं करतो? भाजपचा 20 वर्षाच्या वर झालं सर। हां, आता तुमच्यावर भाजपवर आरोप होतात की 50-50 लाख रुपये देऊन उमेदवारी दिल्या, घराणेशाहीचे आरोप होतात आणि एकीकडे तर अपवाद आहे। नाही, सरळ खोटं आहे। BJP आम्हाला परवा मी बघितली, ब्राईट एकाची बघितलेली आहे, ते पण बघितली आहे। तुम्ही सांगताय ते सत्य आहे की भाजपाने आम्ही कोणाला पण 50 लाख रुपये दिले नाही। मी ऑटो चालक आहे, मी साधा किती मागितले नाही। मला एक तंबडीसुद्धा मागितली नाही। मला एक पैसासुद्धा मागितला नाही। माझ्या कामावर मला तिकीट भेटलेलं आहे आणि 50-50 लाख रुपये मी 50 लाख रुपये आणू कुठून माझ्याकडे आता मी एक काम करत मी प्रचार करतो आहे, तर मी 50 लाख रुपये देऊ कसा शकतो? हे ते हास्यास्पद गोष्ट आहे। आणि कुठंतरी अशोकराववर आणि यांच्यावर भारतीय जनता पार्टीवर लालचन लावण्याचा आरोप लावण्याचा एक षडयंत्र त्यांचं काहीतरी पुढच्या माणसाचं। आत्ताची भाजप ही पूर्वीची काँग्रेस आहे म्हणतात लोक। नाही, असं नाही, मला नाही वाटत त्याने दोन्हीचा ताळमेळ लावून त्यांनी तिकीट वाटप केलेलं आहे, असं नाही। आता मी भाजपचा कार्यकर्ता आहे, आता मी पैसेवाला नाही आहे, पण मला पण त्यांनी तिकीट दिलं ना। अशोकराव येण्याच्या आधी भाजपमध्ये तुम्ही पहिले? हो, मी आहे ना, पहिलं आहे ना, मग पहिले आहे। पण आता कसं आहे, माझे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं कुठेतरी असं अस्तित्व असेलच ना, असं नाही। काही भाजपाच्या निष्ठावर्तन डावलल्या गेला असा आरोप होतो उमेदवार आपल्या, तुम्हाला तो उमेदवारी दिली नाही ना। पण मी सांगतो ना, नवीन जुन्याचा ताळमेळ बसून हा सर्व काही केलेलं आहे। अशातली गोष्ट नाही की जुन्याला डावललं आहे म्हणून। आता मी जुना आहे, मला पण भेटले, बरेचसे तर जुने येतील त्याला भेटलेत, आता कोणाला नाही भेटले थोडी बहुत नाराजी ते राहणारच। असं काय प्रभागातले विकासाचे मुद्दे काय, जनता काय म्हणते प्रभागात? जनतेला काय पाहिजे? जनतेला रोड, नाली, पाणी बरोबर येत नाही नळाला वगैरे, नालीचं पाणी मिक्स येते, गढूळ पाणी येते, रोड बरोबर नाहीत, लाईट बरोबर नाहीत कुठे, आणि ट्रॅफिकचा प्रश्न गंभीर झालेला आहे। हे आम्हाला जर जनतेने निवडून दिलं तर आम्ही हे सोडवण्याचा बिलकुल 100% प्रयत्न करू। आता तुम्ही ॲटो चालवत प्रचार करतात? हां, मी ऑटो चालत प्रचार करतो। शाळेची मुलं सोडलेत, आता ऑटो आणलो आहे, आता थांबलो बघा तुमच्यासमोर। तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याकडे कसं बघता? कारण असं कळतंय की खूप घरांचा पाऊस, मुसळधार पाऊस करणार आहे। नाही, असं काही नाही सर, बरं काय, तसं काही नाही। आम्ही सामान्य येतो, काहीच नाही आमच्याकडे, असं कोणी पाठवणार नाही, काही नाही। नाही, तुम्ही नाही, तुमचे विरोधक जे आहेत ते कसं बघतात त्यांच्याकडे? घरांचा पाऊस करणार आहे? हां, आहे ना, ते तुमच्याकडे आहे, गडगंज आहे, ते करतील सर। आम्ही साधे सुधे माणसं आहेत आम्ही। रोजची किती कमी आहे रिक्षाची? रोजची 500-700-800 कमी होत सर। हां, बस, दुसरं काही नाही आमच्याकडे, असं काही नाही। तुमचं घर कसं? माझं घर साधंच आहे। हां, असं काय, जनतेने समजा तुमच्यावर विश्वास ठेवला, अशोक चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जर निवडून दिलं तर काय कामं काय करतील जनतेची? जे जनतेला विश्वासात घेऊन जे जनतेचे कामं आहेत, आम्ही मिटिंग घेऊ, जनतेला विश्वासात घेऊन जे कामं आहेत ते कामं करू। जनतेने म्हणलं ते कामं करू, आम्ही काम करणार। हो, निवडून आल्यानंतर काय तुमची हे असेल पहिली, म्हणजे काय भावना असेल की तुम्ही रिक्षा चालवत होते एकदम नगरसेवक झाले? हो ना सर, तरी पण मी रिक्षा चालवणार आहे। पहिलं प्राधान्य आहे मला, कारण ऑफिसच हे असणार आहे। हो, माझं पहिली प्राधान्य हे करत मी ते कार्य करणार। मी पूर्वीपासून कार्य करतो मी, आताच नाही आहे माझं कार्य। म्हणजे नगरसेवक झाले म्हणून गाडी आणायची 50 लाखाची आणि गाडीचे काच वरी करून तसं तर बाकीच्यांसारखं नाही, हा बघा ना सर, मी आणखीन तसंच आहे। मी ऑटोमध्ये तिकीट मिळालं आणि मी थांबलो नाही तर माझं काम चालूच आहे आणि चालूच राहणार आहे। हे ते इलेक्शन 5 वर्षाला एकदा येत असतात, पण हे रोजीरोटी आपली आहे सर। नाही, त्या माध्यमातून तुम्हाला नगरसेवक झाले, तुम्ही तर निधी येईल, तुम्हाला मानधनही चालू होईल नगरपालिकेचं, तुम्हाला भत्ताही मिळेल बैठकीचा,
तुम्हाला म्हणजे निधी पण उपलब्ध होईल, पण हे काम तुम्ही सोडणार नाही. नाही नाही, काम सोडणार नाही. आणि मग कसं आहे, मला ते पैशाचा लोभ नाही. याच्या पहिले पैसे मला खूप इलेक्शनमध्ये आले होते, पण मी ते नाकारलेत पैसे. कारण मी इमानदार, माझी एक छबी इथं इमानदार एक व्यक्ती म्हणून आहे. मला ह्या नावाने पूर्ण एरियामध्ये मला एक बालूमामा नावाने एक उपाधी भेटलेली आहे. मला पूर्ण लोक लहानाचे 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत मला बालूमामाच म्हणतात. आता इथं जनता उभा आहे, कुणाला तुम्ही विचारू शकता, कुणाला पण. असं काही नाही की मी पैसे आल्यानंतर मी गाडी सोडायला पुन्हा 4 व्हीलर फिरल, फॉर्च्युनर फिरल, असं काही नाही. पहिले प्राधान्य हे आहे. मला आत्तापर्यंतची माझ्या या वार्डामध्ये 400 ते 500 मुलं आहेत 20 वर्षाच्या काळामध्ये. तर ते मुलं त्यांच्या घरचे ओढं पूर्ण मला आहेत. ॲटोची परिस्थिती खरं तर खराब झाली आहे. नवा ॲटो तरी आणतील की नाही नगरसेवक झालं? नाही सर, एखादी लोन घेऊन आम्ही एखादा व्हॅन वगैरे घेऊ, पण असं नाही की ते पैसे इकडे आले पूर्ण पैसे आपल्याला वापरायचे, असं नाही आहे. नाही म्हणजे जनतेचं मत काय आहे ते तुम्हाला? आता खरं तर सर्वसामान्य घरातील तुम्ही नागरिक आहात आणि जनता काय म्हणते? खरं गरीब परिस्थितीतून वर येत आहे, ऑटो रिक्षा चालक आहात. हां, जनतेचं पूर्ण सहकार्य मला आहे. तुम्ही वाटल्यास तुम्ही पूर्ण सर्वे करू शकता. घरात जाऊन सर्वे करा. प्रत्येक माता भगिनी हे माझ्यासोबत आहे. कारण कुठंतरी काय माहिती आहे का, की एका उमेदवाराच्या घरी 2-2 तिकीट घेतलेत. तर त्या लोकांचं म्हणणं काय आहे की बाबा तुम्ही तू सोड, त्या गरीब माणसाला उभा टाकू दे. तुझ्या घरी 2-2 असे का? तू बाजूला सरक ना, त्याला बाजूला का करतोस तू? लोकांचं म्हणणं हे यायला. बरं, अजून काय प्रभागामध्ये समस्या पद्धती? आता तुम्ही रिक्षा चालक आहात म्हणल्यावर तर सगळं दिसत विकास कसा झाला आहे तुमच्या आधीचा प्रभाग? आधी कोण नगरसेवक? नाही, इथं पहिले मुसलमानच आलेले ते काँग्रेसचेच होते पहिले. फक्त त्याच्यामधला एकच गोविंद कोकलवारचा मुलगा गणेश कोकलवार हाच होता फक्त. हां, हिंदूमध्ये. बाकी त्यांच्या वेळेस काही कामं झाले नाही? ते काम झाले, पण ते तेवढे म्हणता येणार, पण झाले थोडे बहुत. एक्सपायरी होऊन गेले. हां, एक्सपायरी होऊन गेले ते काम. आता 7 वर्ष होऊन गेले सर त्या इलेक्शनला. एक्सपायरी. हां हे आता पूर्ण कामं आता चालू आहेत, पण ते थातूर मातूर कामं चालू आहेत. कामं काय तेवढे विशेषतः नाही. आता रोड करून बी बरेच दिवस झाले, पण इथं कोणी काम करत नाही. म्हणजे CC रोड वगैरे काय चालले बरोबर. कचऱ्याच्या गाड्या वगैरे, घंटा गाड्या वगैरे येतात, पण ते कोणते ताळमेळ नसल्यामुळे ते घंटा गाडीवाले जे असतात ना, ते ड्रायव्हर वगैरे, ते कोणाचं ऐकत नाहीत. कारण आमचं कोणा त्यांना म्हणणं पडत नाही. तुम्ही कोण? पहिला प्रश्न विचार, तुम्ही कोण? ठीक आहे बाबा, आता इलेक्शन लागले तर नंतर बघू आता काय करायचं. ते इलेक्शन आलं तर पूर्ण साफसफाईवाला सगळं चांगलं करूया. खरं तर तुम्ही भाजपाचे उमेदवार आहात, निष्ठावंत आहात. भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. हो चव्हाण साहेबांचं कालचं स्टेटमेंट आहे की रोज खा मटण आणि दाबा कमळाचं बटन. कसं बघतं? नाही, कोणीतरी अशा एका कार्यकर्त्याने तिथं म्हणलेलं आहे. चव्हाण साहेबांना म्हणलं नाही आहे असं, कोणीतरी कार्यकर्त्याने म्हणलेलं आहे ते असं. चव्हाण साहेबांना म्हणलं हे चुकीचं आहे. स्वतः चव्हाण साहेब म्हणले? नाही, असं नाही, मला नाही वाटत म्हणलं. स्वतः चव्हाण साहेब? नाही, मला नाही वाटत म्हणलं असं. हां, चव्हाण साहेब म्हणू शकत नाही? नाही, म्हणू शकत नाही, असं म्हणू शकत नाही. छोटा एखादा कार्यकर्ता कुठं बोलायला उभा टाकला, समजा माझ्यासारखा उभा टाकला, तर तो म्हणून असं काहीतरी. पण चव्हाण साहेब म्हणू शकत नाही, एवढं नाही. तो बुद्धिवान माणूस आहे. जनतेवर विश्वास आहे तुम्हाला? जनता निवडून दिली? हां, जनतेवर पूर्ण विश्वास आहे. जनता मला निवडून देईल. आमचे तिन्ही पण जे उमेदवार आहेत ते माझ्यासारखेच आहेत. एक पिग्मी एजंट आहे माडेवार म्हणून, ते त्यांची पत्नी उभी आहे. आणि आकाश माडेवार म्हणून हा कारागीर वगैरे करतो तो, ते पण साधाच आहे. असं काही नाही की घरचे पूर्ण अरबपती करपत्ती काही नाही सर. सगळे साधे आमचे, पण आमचा ताळमेळ पूर्ण बसलेला आहे. आम्ही पूर्ण जनतेपाशी शक्तीनिशी जाऊ आणि आम्ही विजयी होऊ. नक्कीच आपण पाहू शकतो की सर्वसामान्य घरातील रिक्षाचालक आहेत, शाळेचे मुलं सोडतात प्रवाशांना. बरं सर, या वार्डामध्ये आम्हाला बापूसाहेब देशमुख, चैतन्य बापू देशमुख, हां चैतन्य बापू देशमुख, बाळासाहेब खोमणे, टाक, सुधाकर अण्णा टाक, दीपकजी बोधने, हे आणखी कार्यकर्ते आमचे अशोक रोडे, हे असे अनेक कार्यकर्ते आहेत आमचे की हे मला मदत करणारे ज्येष्ठ आणि मार्केटमधले प्रतिष्ठित नागरिक आहेत, हे आम्हाला मदत करणार आहेत. शेवटचा प्रश्न, भाजपावर आरोप होतात निष्ठावंतांना डावललं. 30 वर्षापासून रवींद्र सिंग यांना डावललं, शिवसेनेकडून उमेदवारी आणली. चैतन्य बापू असतील त्यांना सुद्धा डावललं. प्रवीण साले यांच्या मुलीला उमेदवारी आहे, पण चैतन्य देशमुख यांच्या घरात उमेदवारी नाही किंवा त्यांना दिलं नाही तिकीट. नाही, चैतन्य बापूचं 16मधून उभा टाकण्याचा प्रयत्न होता,
पण ते तर काहीतरी कार्यकर्त्यामध्ये कुरबळ ते ते वापस घेत नको मला. माझ्यामुळं अगर कुठं येवत असेल कार्यकर्त्यामध्ये तर मी उभा टाकणार नाही म्हणून चैतन्य बाबांनी सरळ सांग हां मी उभा टाकणार नाही, मी पार्टीचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याने मोठं मंदा केलं, मी मागे सरकतो. तसं काही नाही म्हणलं, माझ्या कार्यकर्ता पहिले नंतर मी म्हणले. चव्हाण साहेब आलते का तुमच्या प्रचाराला आता फिरायला? हां आलते ना, बापूसाहेबाच्या घरीच मिटिंग झालेली आहे, चौपाळ्यावर झालेली आहे, 2-3 मिटिंग झाल्या चव्हाण साहेबाच्या. असं काहीच नाही आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की नांदेडच्या प्रभाग क्रमांक 15मध्ये सर्वसामान्य कुटुंबातील रिक्षा चालकाला भाजपाने उमेदवारी दिली आहे. खरं तर एकीकडे भाजपावर घराणेशाहीचे आरोप होतात, एकीकडे 50-50 लाख रुपये अशोक चव्हाणांनी मागितले उमेदवारीसाठी असे देखील आरोप होतात. आणि एक नवं उदाहरण आपण पाहतोय, जिवंत उदाहरण, की रिक्षा चालकाला भाजपाने या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नेमकं घडते काय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण सर्वसामान्य कुटुंबातील रिक्षा चालक प्रभाग क्रमांक 15ची जनता त्यांना विजयी करते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि निवडून जरी आलो तरी मी रिक्षाच चालवत राहील आणि जनतेचे प्रश्न सोडवेल, रिक्षाच माझं ऑफिस आहे, असं बरोबर आहे ना? हां बरोबर, रिक्षा तुमचं ऑफिस आहे. हां रिक्षाच माझं ऑफिस आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड.